मला असं विचारायचं की जेव्हा काय म्हणतात त्याला की उत्तम कामाची गरज असते आपल्याला, त्यावेळेला गोंधळ आणि या गडबडीचा किती परिणाम होतो? होतो ना बऱ्याच वेळा. शेड्यूल ठरलेलं असतं वेगळं. बऱ्याच वेळा वेगळ्या गोष्टी घडतात. नैसर्गिक काही समजा आपत्ती आली, पाऊस आला किंवा इतर गोष्टी आल्या, त्याचाही कामावर परिणाम होतो. किंवा कधी-कधी कलाकारांच्या तारखा म्हणजे बऱ्याच वेळा तुम्ही कलाकार आहात. म्हणजे बऱ्याच वेळा तारखा अशा आहेत, मला आज हे शूट आहे, उद्या ते किंवा बऱ्याच वेळा असं होतं, की एखाद्या कलाकाराचं लहानपण आज आहे, उद्या मध्यम आणि परवा दिवशी तो गेलेला दाखवतो. एकाच सेटअपमध्ये मला एका रात्रीत सगळं पूर्ण चेंज करायचा असतो. म्हणजे 20-20 वर्षाचा. हा कसा लगेच दाखवू शकत नाही ना आपण. मग त्याला कधी 1-2 दिवस तरी दिले पाहिजेत. म्हणजे काम करायचं असतं भरपूर, पण ह्या सगळ्या शेड्यूलमुळे, तारखांमुळे, ह्या असंघटनामुळे, यांचं प्लॅनिंगमुळे आम्हाला पाहिजे तेवढं काम करता येत नाही बऱ्याच वेळा. म्हणजे थोडक्यात तारांबळ उडते. तारांबळ उडते बऱ्याच वेळा. तू असं म्हणतो की म्हणजे मगापासून आपला जो विषय चालला होता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो असतो ना, की घर असो किंवा दार असो कुठेही बजेट. हं, किती बजेट आहे? किती बजेट आहे? असं प्रत्येक जण विचारत असतो. तुमचं बजेट किती आहे? आणि एखाद्या दुकानात गेल्यानंतर सुद्धा विचारत असतो, तुमचं बजेट किती आहे? हं. त्यानुसार आम्ही तुम्हाला हे करतो. तर मुळातच बजेट नाहीये. अशा संकल्पनेमध्ये जेव्हा काम करत असतो, तर तो सिनेमा चालणं आणि न चालणं यासाठी म्हणजे याच्यामध्ये नुकसान तुमचंही होत असतं. तुम्ही पण त्यामध्ये पोळले जात असता. हं, हं, हं. तर या या सगळ्यामध्ये निर्मात्याने काय करावं किंवा इतर लोकं त्याला काय करू शकतात किंवा इतर मोठे आर्टिस्ट काय करू शकतात? ह्याच्यामध्ये काय होतं, निर्माता हा पैसे लावतो, त्याचे पैसे कव्हर झाले पाहिजे. आपण नेहमी म्हणतो, की निर्माता जगला तर चित्रपटसृष्टी जगेल. हे असे काही-काही लोकं फक्त वरवरच म्हणतात. मनापासून काही म्हणत नाहीत. मग ती मनापासून म्हणजे कधी, की ते निर्मात्यानंतर कार्यकारी निर्माता हा तेवढा स्ट्राँग, की तेवढा अनुभवी पाहिजे, की त्याच्या शब्दात जर ही गोष्ट ₹10 ला आणायची, हां. त्याने म्हटलं पाहिजे, "इनामकी ही गोष्ट मला ₹5 ला माहिती आहे, ही आण." मग तो त्याला म्हणायचा कार्यकारी निर्माता. किंवा प्रोडक्शन मॅनेजमेंट इतर गोष्टी त्या सगळ्या व्यवस्थित झाल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट काय होते, आपण नेहमीच येतं, की मराठी सिनेमा आता होतं काय, की कमी दिसतो, लो बजेट दिसतो, दिसताना ग्रँजर दिसत नाही. त्यामुळे मराठी पब्लिक म्हणतं, की आम्ही हिंदी पाहील, हां, हॉलिवूडचे हां. पिक्चर पाहील. हो. तुमचा काय तो लो बजेट पिक्चर बघू, कुठेतरी महाराणावर शूटिंग झालंय, एकाच रूममध्ये अख्खा पिक्चर गेला. ते का पाहायचं? मग ह्यात होतं काय, कथेनुसार मग आपलं स्क्रिप्ट मग डिपार्टमेंट, हां. कलाकार, टेक्निशियन इतर गोष्टी. मग समजा एक ₹100 चं बजेट आहे. मग होतं काय आपल्याकडे, की ₹50 हे कलाकारांनाच गेलेत. आता माफ करा तुम्ही कलाकारच आहेत. पण होतं काय बरेच कलाकार आपले काय करतात, की नाही मग मी एवढेच ₹50,00,000 माझी फी आहे, ₹25,00,000 फी आहे, अमुक आहे, तरच मी येईल, मग मी हिरो आहे. माझा बरोबर आहे, की त्यांनी त्यांचा अनुभव आहे, त्यांचं काम आहे हे सगळं. मग ते तेवढे त्यांच्या नावावर कव्हर करतात का? मग होतं माझी अडचण होती काय, म्हणजे मीच काय माझ्या सगळ्या डिपार्टमेंटची अडचण काय आहे, की ₹50-60 लाख कलाकार, त्यांच्या व्हॅनिटी व्हॅन, त्यांच्या जवळच्या आजूबाजूचे फिरणारी लोकं, त्यांचे हॉटेल म्हणजे 50-60% बजेट हे त्यांच्याकडेच गेलेलं असतं. नाही पण या मग सगळ्यामध्ये ह्याच्यामध्ये फक्त होतं काय दादा, की म्हणजे आर्ट डिरेक्शन, प्रोडक्शन म्हणजे लोकेशन्स ह्याला बजेट मग आमच्याकडे बजेट नाही. मग कलाकार खूप चांगला आहे, ताकदीचा आहे, पण त्याचं आर्ट डिरेक्शन लूज झालंय. हे झालेलं आहे. मग त्याच्यात ते दिसत नाही. मग त्याच्यावर मग तो अन्याय होतो फ्रेमवरती, कामावरती. मग मला असं वाटतं, की जसं हिंदीमध्ये, साऊथमध्ये करतात, की आता बरेच कलाकार की आहेत, की ते को-प्रोड्युसर म्हणून उतरतात. मग मला असं वाटतं हां. मराठी इंडस्ट्रीत तसं व्हायला हरकत नाहीये. की बाबा आम्ही 4 कलाकार आहोत. आम्ही मानधन नाही घेणार. समजा आम्ही ₹50,00,000 घेणार होतो किंवा 1,00,00,000 आमचे जात होते आता. पण आम्ही न घेता आम्ही को-प्रोड्युसर आहोत. आणि हे जे काही टेक्निशियन आहेत 5-5, 10-10, 20-20 लाखाचे, त्यांना काही निर्माते पैसे लावतील, तरी झाल्यावरती आम्ही घेऊ. अशी जेव्हा सुरुवात होईल, तर तेव्हा मला वाटते जे खरेच कलाकार आहेत मनापासून काम करणारे, न्याय देणारे तेच लोकं काम करतील आणि तेच हिट होतील. भविष्यात त्यांचं नाव मोठं होईल. ते मराठी सिनेमा मोठा करतील, असं माझं वैयक्तिक मत